बहुजन संघटक या सामाजिक संस्थेच्या वतीनं गेले अनेक दिवस संविधान जाणीव जागृती सुरू आहे आणि संविधानातील ज्या महत्वाच्या तरतुदी आहेत त्या महत्वाच्या तरतुदी या आपल्यापुढे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या बहुजन संघटक या सामाजिक संस्थेच्या वतीनं केला जात आहे आणि त्याचाच भाग म्हणून आपण कालच्या व्याख्यानामध्ये साधारणतः केंद्र राज्य वित्तीय संबंध कसे होते, केंद्र सरकार कोणती उत्पन्नाची साधनं कर आकारू शकते, राज्य सरकार कोणती उत्पन्नाची साधनं आकारू शकते, कर्ज कोणते काढू शकतं, खर्चाच्या महत्वाच्या बाबी कोणत्या आणि वर्तमानाशी त्याची सांगड मी घालण्याचा प्रयत्न केला आणि या दिशेनं काही महत्वाचे बदल जे करणं अपेक्षित आहे, काही सुधारणा ज्या करणं अपेक्षित आहे त्याचीही चर्चा मी कालच्या व्याख्यानाला केली होती. काल मी तुम्हाला संविधान दिनाच्या अत्यंत मनापासून शुभेच्छा दिल्या. त्याचाच भाग म्हणून आज ही संविधानाच्या संदर्भामध्येच अत्यंत महत्वाच्या तुमच्या माझ्या जिव्हाळ्याच्या विषयावर बोलण्यासाठी मला बहुजन संघटक या सामाजिक संस्थेनं निमंत्रण दिलेलं आहे. त्यांचा मी अत्यंत मनापासून धन्यवाद देतो. प्रामुख्यानं राहुल आणि त्याची जी टीम आहे ती संविधानाची जाणीव जागृती ज्ञान याचं अत्यंत महत्वाचं काम हे बहुजन सामाजिक संघटन करत आहे आणि तुम्ही सगळे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले सगळे सहभागी तुम्हालाही मी धन्यवाद देतो. पुनश्च बहुजन संघटक या सामाजिक संस्थेला मी धन्यवाद देतो आणि आज मी तुम्हाला एका अत्यंत महत्वाच्या विषयावरती तुमच्याशी चर्चा करणार आहे, तुमच्याशी विचार विनिमय करणार आहे, चिंतन मनन करणार आहे आणि तो जो विषय आहे तो विषय आपल्याला माहित आहे की आपल्याला असं वाटतं की आपला एखादा व्यवसाय असावा, आपण व्यापारामध्ये सहभागी व्हावं, आपण व्यापार वाढवण्याचा प्रयत्न करावा आणि तो व्यापार देशांतर्गत असावा, आंतरराष्ट्रीय व्यापार असावा, कारण ट्रेड इज अन इफेक्टिव्ह मीन्स ऑफ रॅपिड अँड ऑलराऊंड इकॉनॉमिक ग्रोथ. व्यापार हे जलद आणि प्रभावी विकासाचे साधन आहे, प्रभावी आणि जलद विकासाचे साधन आहे आणि त्यामुळं संविधानामध्ये व्यापाराच्या संदर्भातल्या कोणत्या तरतुदी आहेत, कोणत्या प्रोव्हिजन्स केलेल्या आहेत, कोणत्या आर्टिकल्स मध्ये कोणत्या कलमामध्ये केलेल्या आहेत त्या नेमक्या काय सांगतात, कोणत्या प्रकारचा व्यापार देशाला आपल्या अर्थव्यवस्थेला अपेक्षित आहे आणि विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे जर काही परिस्थितीमध्ये आपल्याला व्यापार धोरणामध्ये बदल करावा लागला तर व्यापार धोरण कोणत्या दिशेने आपल्याला बदलता येतं, बदलू शकतो याचाही विचार या अनुषंगानं संविधानामध्ये त्याच्या ठळक नोंदी तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. आणि याबरोबरच अत्यंत अजून एक त्याला जोडून एक महत्वाचा विषय तुम्हाला माहित असेल, माझे राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम हे शास्त्रज्ञ होते, अत्यंत मोठे संशोधक होते, विचारवंत होते. त्याने असं सांगितलं होतं की भारत आर्थिक महासत्ता होणार आणि आर्थिक महासत्ता कसं होणार याविषयीचा प्रश्न त्यांना विचारण्यात आला आणि त्यावेळेला त्याने जे उत्तर दिलं ते उत्तर म्हणजे भारत हा तरुणांचा देश आहे. साधारणतः 17 वर्षाच्या पुढचे तरुण जे आहेत त्यांची संख्या आपल्या देशामध्ये 60% पेक्षा अधिक आहे आणि हे विकासाचं इंजिन आहे, विकासाचं ऊर्जा स्रोत आहे, इंजिन आहे. त्याचा वापर जर आपण केला तर त्या अनुषंगानं आपला जलद आणि सर्वांगीण आर्थिक आणि सामाजिक विकास साध्य करणं सहज शक्य आहे. या पार्श्वभूमीवरती आपल्या देशामध्ये कोणत्या प्रकारच्या सेवा केंद्र सरकार आणि राज्य सरकार देऊ शकतं याच्या तरतुदी आपल्या संविधानामध्ये कॉन्स्टिट्यूशन मध्ये करण्यात आलेल्या आहे. त्यासाठीची व्यवस्था काय असू शकते, त्यासाठीची यंत्रणा काय असू शकते, कोणत्या प्रकारच्या व्यवस्था यामध्ये अभिप्रेरित आहेत आणि कशा पद्धतीनं या सेवा पुरवायच्यात, या सेवा उपलब्ध करून द्यायच्या याविषयीच्या तरतुदी सुद्धा आपल्या या संविधानामध्ये आहेत. आणि म्हणून मी आज तुम्हाला आपल्या संविधानामध्ये व्यापार व्यवसाय विषयी काय तरतुदी आहेत, काय व्यवस्था असू शकते, काय धोरण आपण निश्चित करू शकतो आणि दुसरं महत्वाचं म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार ज्याला आपण नागरी सेवा असं म्हणू, सिव्हिल सर्व्हिसेस असं म्हणू, या कोणत्या प्रकारच्या सिव्हिल सर्व्हिसेस नागरी सेवा
आपल्या देशातल्या लोकांना, तरुणांना उपलब्ध करून देऊ शकतं, त्यासाठीची पात्रता काय असू शकते, त्यासाठीची व्यवस्था काय असू शकते, याच्या सगळ्या तरतुदी आपल्याला संविधानामध्ये करण्यात आलेल्या आहेत. आणि म्हणून तो विचार मी तुमच्या पुढे मांडणार आहे. अर्थात ते करत असताना वर्तमानाशी मी त्याची सांगड घालण्याचा प्रयत्न करणार आहे आणि काही सुधारणा, काही रिव्हिजन्स, मॉडिफिकेशन्स हे करणं आवश्यक आहे का, याचा विचार आपल्याला या अनुषंगाने करणं आवश्यक आहे. अशा प्रकारे पुनश्च मी बहुजन संघटक या सामाजिक संस्थेला मी मनापासून धन्यवाद देतो. या व्याख्यानासाठी ऑनलाईन पद्धतीने सहभागी झालेल्या सगळ्या सहभागी बंधू भगिनींना मी अत्यंत मनापासून धन्यवाद देतो आणि एका महत्वाच्या विषयावरती संविधानाच्या चौकटीमध्ये चर्चा करण्यासाठी, विचार विनिमय करण्यासाठी आपण एकत्र जमलेलो आहोत. आणि तो विषय आहे व्यापार विषयक, व्यवसाय विषयक काय तरतुदी आहेत आणि ज्या नागरी सेवा असं म्हणतो, सिव्हिल सर्व्हिसेस असं म्हणतो, केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोन्ही पातळ्यांवरती त्या कोणत्या नेमक्या सेवा असू शकतात, त्याची व्यवस्था काय असू शकते, याच्या सगळ्या चर्चा, याची सगळी विचार, या संबंधीची धोरणं, तरतुदी या तुमच्या पुढे मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. सो फार एज टुडेज लेक्चर इज कन्सर्न, फर्स्ट ऑफ ऑल आय एम व्हेरी मच थँकफुल टू बहुजन संघटक social organization, because it has been playing a very important role in spreading the knowledge, awareness about the Constitution of India, how the Constitution is important and how its knowledge education can be spread, as the result of which awareness among the people in the society as a whole that can be enhanced. And it is on that, and as the part of that, yesterday we had a Constitution Day, and on eve of the Constitution Day I delivered a lecture on what provisions are there relating to center-state financial relations, finance commission, tax revenue sources, and spending activities and public debt, etc., etc. And what are the policy implications for contemporary India? And more importantly, what changes are required? What changes are required so far as strengthening of center-state financial relations and the working of the finance commission that is there. Today, I am going to speak on a very important topic, that is what provisions are there in the Constitution of India relating to trade within state, interstate, how trade can be carried out. Are there any provisions? Are there any restrictions? What can be a policy formulated based on the provision those are there in the Constitution of India? That also I want to place before you. Once again, I am very thankful to one and all, and I am delivering my lecture so far as today's lecture is concerned. Basically, I want to speak on two components, two topics. One is civil services, which are being provided by the government of India and the state government, and prominently what trade provisions are there within the state, interstate, that is there. So moving towards what services those can be provided is concerned. I am sharing my presentation that will be more effective so far as my lecture is concerned. मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे आज सुद्धा कालच्या प्रमाणेच एक अत्यंत महत्वाचा विषय, तो विषय तुमच्या पुढे पोहोचविण्याचा प्रयत्न मी आज करणार आहे. आणि तो विषय आहे की आपल्या संविधानामध्ये व्यापार, वाणिज्य याविषयीच्या तरतुदी काय आहेत, राज्यामधल्या आणि आंतरराज्यामधल्या. आणि विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे नागरी सेवा, ज्याला आपण सिव्हिल सर्व्हिसेस असं म्हणतो, केंद्र सरकारनं, राज्य सरकार, या नागरी सेवा कशा पद्धतीनं देता येतील, कोणत्या पद्धतीने देता येतील, कोणत्या प्रकारची व्यवस्था असू शकते, याचा विचार आपल्याला त्या अनुषंगाने करणं आवश्यक आहे. आज माझ्या व्याख्यानामध्ये एकूण 2 ते 3च घटकांवरती मी तुमच्याशी विचार विनिमय करणार आहे. एक म्हणजे आपल्या संविधानामध्ये व्यापार आणि वाणिज्य याविषयीच्या कोणत्या तरतुदी आहेत. नंबर 2, केंद्र आणि राज्य यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या, या सरकारांकडून दिल्या जाणाऱ्या ज्या नागरी सेवा आहेत, ज्याला आपण सिव्हिल सर्व्हिसेस असं म्हणतो, त्या नागरी सेवा कशा पद्धतीने आपल्याला देता येतात, कशा पद्धतीची व्यवस्था ही निर्माण करावी लागते. आणि या सगळ्या तरतुदी आपल्याला आपल्या संविधानामध्ये कलम 301 ते कलम 323 यामध्ये त्यांचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. म्हणजे नेमक्या व्यापार, वाणिज्य आणि नागरी सेवा याविषयीच्या केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये, या संदर्भामध्ये आपल्या संविधानामध्ये, भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या प्रकारच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत, तो विचार मी मांडणार आहे तुमच्या पुढे. आणि वर्तमान भारताशी त्याचा काय संबंध असू शकतो, वर्तमान भारताशी त्याचा काय आपल्याला सहसंबंध जोडता येतो, ते पण बघायला पाहिजे. आणि तिसरा महत्वाचा एक मुद्दा मी तुमच्या पुढे मांडणार आहे की काय सुधारणांची गरज आहे का, कोणत्या सुधारणा ह्या करणं आवश्यक आहे, कोणत्या सुधारणा आपल्याला हा व्यापार, वाणिज्य आणि या नागरी सेवा अधिक चांगल्या पद्धतीनं आपल्या देशामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून दिल्या जातील, याची चर्चा आपल्याला करता येते, करणं शक्य आहे. So far as today's lecture is concerned, basically it is divided into 3 parts.
Number one, what provisions are there in the Constitution of India relating to trade and commerce and the civil services which are being provided by the central government as well as state government. In addition to that, what can be implications for the contemporary is being provided by the government of India and state government is concerned. And lastly, what can be a way forward? How, what changes are required? What provisions are required? What modifications are required so as to strengthen the supply of trade and commerce services, and more importantly, civil services being provided by government of India as well as state government. Now, talking about the provisions relating to trade commerce in India, in state and within state and between the states. As per Article 301, there is a freedom of trade, commerce, and intercourse. And Article 301 tells us that, subject to other provisions, trade, commerce, and intercourse throughout the territory of India shall be free. Shall be free. And there is in some situations, circumstances, there can be restrictions. And these restrictions are also necessary to be taken into account. Those are, the Parliament can enact a law and impose restrictions within part of the territory of India as per the public interest. And the restrictions on the legislative powers cannot be implemented unless and until that will lead to non-discrimination and that will promote trade and commerce. पहिल्यांदा मी हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय की आपल्या संविधानामध्ये व्यापार आणि वाणिज्य आणि राज्यांमधला आर्थिक सहसंबंध किंवा संबंध याविषयीच्या ज्या संविधानामध्ये तरतुदी आहेत त्या तरतुदी कलम 301 नुसार चालू होतात. आणि संविधान असं म्हणते की आपल्या देशामध्ये व्यापार आणि वाणिज्य हे मुक्त आहे राज्यामध्ये आणि राज्यामध्ये. फक्त जर केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी जर काही तरतुदी केल्या तर व्यापार आणि वाणिज्य आणि आंतरराज्यीय आणि राज्यामधल्या आर्थिक व्यवहारांवरती नियंत्रण येऊ शकतात, बंधनं येऊ शकतात. कलम 301 असं म्हणतं की जर केंद्र सरकार राज्य सरकारनं असं वाटलं की आपल्याला काही नियंत्रण आणण्याची गरज नाही, बंधनं आणण्याची गरज नाही, तर व्यापार आणि वाणिज्य आणि राज्यामधला आर्थिक व्यवहार हा मुक्त असेल, तो बंधन मुक्त असेल. पण कलम 302 असं म्हणतं की संसदेला आणि राज्यामध्ये विधानसभा आणि विधान परिषदेला असे काही अधिकार आहेत की त्या अधिकाराप्रमाणे लोकांच्या हितासाठी पब्लिक इंटरेस्टमध्ये राज्यामध्ये किंवा राज्यांमध्ये होणारा व्यापार आणि वाणिज्य याच्यावरती नियंत्रण, बंधनं लादता येतात, बंधनं लादणं शक्य आहे. मात्र त्याच वेळेला ही बंधनं लादत असताना, ही नियंत्रण लादत असताना राज्यामधल्या व्यापारामध्ये आणि राज्यांमधल्या व्यापारामध्ये कलम 303 असं म्हणतं की जर त्या नियंत्रणांमुळे, जर त्या बंधनांमुळे जर भेदजन्य वागणूक दिली जात असेल राज्यामध्ये किंवा राज्यांमध्ये, त्यातून काही वर्जन होत असेल, त्याचा काही प्रतिकूल परिणाम होत असेल, तर अशा प्रकारची बंधनं, अशा प्रकारची नियंत्रणं, अशा प्रकारची प्रॉहिबिशन्स लादता येणार नाहीत किंवा ती लादणं शक्य नाही. आणि म्हणून समजा की वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला, स्केरसिटी निर्माण झाली, आता पेट्रोल सारखा विषय आहे, डिझेल सारखा विषय आहे, किंवा काही वेळेला अन्नधान्याच्या किमती वेगाने वाढत असतात, तर अशा वेळेला केंद्र सरकार, राज्य सरकार मुक्त व्यापारावरती राज्यामध्ये आणि आंतरराज्यामध्ये नियंत्रण लादू शकतात, बंधनं लादू शकतात, अशा प्रकारची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि म्हणून इतर राज्यातून येणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्यांची जी आयात आहे ती त्यांची आयात नियंत्रित करता येते कलम 304 प्रमाणे, आर्टिकल 304 प्रमाणे. मात्र त्याच वेळेला ही दक्षताही घेणं आवश्यक आहे की त्यामधून डिस्क्रिमिनेशन होऊ शकेल, भेदजन्य वागणूक मिळू शकेल त्या राज्यामध्ये किंवा राज्यांमध्ये, याची दक्षता ही घेणं आवश्यक आहे. आणि या स्थितीमध्ये कलम 304चं बी सांगतं तुम्हाला की काही मर्यादित नियंत्रण, काही मर्यादित बंधनं केंद्र सरकार, राज्य सरकार कलम 304 प्रमाणे लादू शकतं, आकारू शकतं, पण त्या लोकांच्या हितासाठी, त्या लोकांच्या हितासाठी. आणि ते सगळं करत असताना पार्लमेंटमध्ये, संसदेमध्ये आणि विधानसभा, विधान परिषदेमध्ये आपल्याला तो कायदा संमत करावा लागतो, ते बिल संमत करावं लागतं. आणि जोपर्यंत केंद्रामध्ये राष्ट्रपती आणि राज्यामध्ये राज्यपाल यांची मान्यता मिळत नाही तोपर्यंत आपल्याला
अशा प्रकारची बंधनं लादता येत नाहीत, अशा प्रकारची बंधनं आपण लादू शकत नाही. की अशा प्रकारची व्यवस्था या आपल्या संविधानामध्ये व्यापार आणि वाणिज्य या संदर्भातल्या तरतुदींच्या संदर्भामध्ये आपल्याला केल्याचं दिसतं. म्हणजे यू कॅन रिस्ट्रिक्ट ट्रेड विदिन दी स्टेट ॲज वेल ॲज बिटवीन दी स्टेट्स in some circumstances, and the circumstances that can be, there is the situation of scarcity of goods, and because of that prices are rising and it is becoming very difficult to avail those commodities. In such a situation, government of India as well as central government can impose some restrictions in the interest of public, in the interest of people, and that provision is there in Article 303 on the imports of the commodities from the states, other states. Some restrictions can be imposed, but this should not lead to discriminate commodities imported from other states within the state. At the same time, if there is a possibility of public welfare, in that situation only we can restrict trade within the state and across the states or between the states. That provision we get in Article 304. And unless and until at national level law is enacted, bill is enacted, and Parliament gives sanction, and prominently president gives approval, and in the case of states governor gives approval, those restrictions on trade and commerce cannot be imposed within the state as well as between the states. That provision is there. कलम 305 असं म्हणतं आपल्या संविधानाचं की जोपर्यंत अशा प्रकारच्या तरतुदीचा कायदा होत नाही नियंत्रित करणारा, तोपर्यंत आपल्याला अशा प्रकारची बंधनं लादता येत नाही. मात्र जर प्रचलित असलेला कायदा हा जर आपल्याला ठेवायचा असेल, वस्तू व सेवांच्या व्यापाराच्या संदर्भातला राज्यातला व्यापार आणि राज्यांमधला व्यापार, तर आपल्याला तो नियंत्रित आपण करू शकत नाही किंवा ते बंधन आपल्याला काढून टाकता येत नाही जोपर्यंत असा कायदा होत नाही केंद्र पातळीवरती आणि राज्य पातळीवरती असा कायदा होत नाही. पण आपल्याला असं वाटलं की आहे त्याच तरतुदी आपल्याला ऍज इट इज ठेवायचे, आहे त्याच तरतुदी आपल्याला ऍज इट इज ठेवायच्या असतील तर आपल्याला तशा प्रकारची व्यवस्था करता येते. म्हणजे पूर्वीची जी व्यापार व्यवस्था होती, वाणिज्य व्यवस्था होती, ऍज इट इज जर आपल्याला ठेवायची असेल तर ते आपण ठेवू शकतो. पण जर राष्ट्रपतीने मान्यता दिली, राज्यपालांनी मान्यता दिली तर आपण त्यामध्ये बदल करू शकतो. आणि तो बदल करत असताना, ती बंधनं नियंत्रण लादत असताना आपल्याला हे करायला पाहिजे की लोकांच्या हितासाठी आपण केलेला आहे. वस्तू व सेवांची टंचाई आहे, वस्तू व सेवांची दुर्मिळता आहे, आणि विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे त्यामधून लोकांचा फायदा होणार आहे, त्यामधून लोकांचं हित होणार आहे. अशा प्रकारची व्यवस्था, राज्यातला व्यापार, राज्यांमधला व्यापार तो मुक्त असावा का बंधनं असावा, तो नियंत्रित असावा का अनियंत्रित असावा, आणि त्यासाठी आपण नेमका काय प्रयत्न करायला पाहिजे याची तरतूद ही आपल्या संविधानामध्ये केलेली आहे किंवा संविधानामध्ये करण्यात आलेली आहे असं आपल्याला म्हणता येतं. आणि विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे हा बदल करत असताना म्हणजे राज्यामध्ये नियंत्रण लादणं किंवा कमी प्रमाणामध्ये लादणं किंवा त्या विशिष्ट राज्यामध्ये व्यापार वाणिज्यवरती नियंत्रण लादणं किंवा कमीत कमी नियंत्रण लादणं, यासाठी आपल्याला एका व्यवस्थेची, एका अथॉरिटीची नेमणूक करता येते. आणि ती अथॉरिटी, ती प्राधिकरण किंवा ती प्रशासकीय व्यवस्था अशा प्रकारची नियंत्रण किती लादायची का लादायची नाही, कमी लादायची का अजिबात लादायची नाही, कोणत्या परिस्थितीमध्ये ती लादायची, कोणत्या परिस्थितीमध्ये ती लादायची नाही, या संबंधीची व्यवस्था, या संबंधीचा निर्णय त्या अथॉरिटीकडूनच घेता येईल. अशा प्रकारची व्यवस्था कलम 307 प्रमाणे, आर्टिकल 307 प्रमाणे करण्यात आलेली आहे असं आपल्याला दिसतं. ऍज पर आर्टिकल 307 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, टू रिस्ट्रिक्ट ट्रेड विदिन द स्टेट अँड बिटवीन द स्टेट्स, देयर इज अ नीड फॉर अ स्पेशल अथॉरिटी, and that special authority is necessary to be appointed, and on the basis of that only full restrictions, partial restrictions, those can be imposed, and in that direction that provision is there in article 307 of the constitution. अशा प्रकारे राज्यामधला व्यापार आणि वाणिज्य, एका राज्यातला व्यापार आणि वाणिज्य तो मुक्त असावा का तो नियंत्रित असावा, किती नियंत्रण असावीत, कोणत्या परिस्थितीमध्ये आपल्याला ती नियंत्रण लादता येतील, वस्तू व सेवांची टंचाई असेल, लोकांचं हित होणार असेल, काही आणीबाणीची परिस्थिती निर्माण झालेली असेल, तर या स्थितीमध्ये आपण अशा प्रकारची नियंत्रण अंतर्गत व्यापार आणि राज्यांमधला व्यापार यामध्ये आपण करू शकतो. अर्थात त्यासाठी एका स्वतंत्र प्राधिकरणाची गरज असते, एका स्वतंत्र अथॉरिटीची, प्रशासकीय व्यवस्थेची गरज असते. आणि या सगळ्या तरतुदी भारतीय संविधानामध्ये कलम 301, कलम 302, कलम 303, कलम 304 यामध्ये करण्यात आलेले आहे असं आपल्याला दिसतं. आणि म्हणून आपल्याला
हे सगळं करत असताना जर आपल्याला असं वाटलं की सरकारचीच मक्तेदारी असावी, तर आपण सरकारची मक्तेदारी पण त्यामध्ये ठेवू शकतो आणि त्याची तरतूद सुद्धा कलम 305 मध्ये आणि 6 मध्ये करण्यात आलेली आहे. कलम 307 मध्ये मात्र आपल्याला अशी व्यवस्था करता येते की व्यापार नियंत्रित ठेवता येतो किंवा मुक्त करता येतो, नियंत्रण अंशतः ठेवता येतं किंवा पूर्णतः ठेवता येतं, अशा प्रकारची व्यवस्था ही यामध्ये करण्यात आलेली आहे. Then I am moving towards the next part of my lecture, that is civil services under central government and state governments. Already I have mentioned that India is a young India, and youth population in the age group 17 and above up to 27, it is more than 60%. And as already I have mentioned that APJ Abdul Kalam, former president of India, was talking about, unless and until this engine of growth is used, we are not in a position to realize and achieve rapid and all-round socio-economic development of the economy. And it is therefore the government of India, central government as well as state government, has to provide civil services, has to provide jobs, employment opportunities, services in government departments. And what services are there? Those provisions I am trying to place before you henceforth. आता मी दुसऱ्या महत्वाच्या घटकाकडे तुमचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतोय, आकर्षित करण्याचा प्रयत्न करतोय. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे तरुणांचा देशामध्ये कोणत्या प्रकारच्या नागरी सेवा, कोणत्या प्रकारच्या नोकऱ्या केंद्र सरकार, राज्य सरकार देऊ शकतं आणि त्या संबंधीच्या नेमक्या तरतुदी आपल्या संविधानामध्ये, आपल्या राज्यघटनेमध्ये, कॉन्स्टिट्यूशन मध्ये कोणत्या आहेत, कोणत्या कलमानुसार त्याच्या केल्या जातात त्या तरतुदी, याचा एक विचार आपल्याला करणं आवश्यक आहे. As per Article 308, when the Constitution refers to state, it excludes Jammu and Kashmir, because previously Jammu and Kashmir had a special status. Now it is not there. Now, so far as recruitment conditions are concerned, recruitment conditions of service of persons are to be fixed by the central government and state government. And as per Article 309, the services to be provided will be regulated by the central government and state government, and that recruitment and conditions of service are to be regulated by the government of India and the state government as per Article 309. The government of India and state government can make rules and regulating the recruitment and the conditions of services for persons to be appointed in the civil services and the services being provided by the government of India and state government that is there. आता मी एका महत्वाच्या मुद्द्यात तुमचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि तो महत्वाचा मुद्दा म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार कोणत्या प्रकारच्या नागरी सेवा किंवा कोणत्या प्रकारचे नोकर भरती करू शकतं, त्यासाठीची यंत्रणा काय असू शकते, त्यासाठीची व्यवस्था काय असू शकते, याच्या ठळक तरतुदी आपल्याला भारतीय संविधानामध्ये करण्यात आलेल्या आहेत. या तरतुदीप्रमाणे कलम 308 प्रमाणे या संविधानामध्ये राज्य या संकल्पनेचा उच्चार करण्यात आलेला आहे. आणि राज्य म्हणजे जम्मू काश्मीर सोडून बाकीचे राज्य असं अभिप्रेत होतं, पण आता राज्यात जम्मू काश्मीरचा जो सेपरेट दर्जा आहे तो दर्जा आता काढून टाकण्यात आलेला आहे. आता यामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार ज्या प्रामुख्यानं नोकऱ्या किंवा नागरी सेवा पुरविण्याची तरतूद कलम 309 प्रमाणे करण्यात आलेली आहे. आणि हे कलम असं सांगतं की केंद्र सरकार, राज्य सरकार यांच्यामध्ये नोकर भरती आणि नोकरीच्या सेवा शर्ती या कलम 309 प्रमाणे कराव्यात अशा प्रकारची तरतूद आहे. आणि त्यासाठी जे कायदे मंडळ आहे त्या कायदे मंडळानं अशा प्रकारची कायदे तयार करावेत, कायदे संमत करावेत, म्हणजे संसद आणि लोकसभा, राज्य विधानसभा आणि विधान परिषद, आणि त्यांनी अशा प्रकारची नोकर भरती करावी, सेवा शर्ती निर्माण कराव्यात अशा प्रकारची तरतूद यामध्ये करण्यात आलेली आहे. आणि ती करत असताना राज्य सरकारने वेगळी करायची आहे आणि केंद्र सरकारने वेगळी करायची आहे. ते करत असताना अर्थात दोघांनी आपल्या कायदे मंडळामध्ये कायदा संमत करणं आवश्यक आहे, कायदा मान्य करणं आवश्यक आहे, अशा प्रकारची तरतूद ही कलम 309 प्रमाणे करण्यात आलेली आहे. कलम 310 असं म्हणतं की या संविधानामध्ये साधारणतः जे नोकरी करणारे आहेत त्या नोकरी करणारे किती वर्षापर्यंत किंवा किती कालावधीपर्यंत नोकरी करू शकतात याची तरतूद ही कलम 310 प्रमाणे आणि करण्यात आलेली आहे. आणि यामध्ये त्याने असं सांगितलेलं आहे की त्यासंबंधीचे नियम, त्यासंबंधीची नियमावली ही कायद्याच्या माध्यमातून राष्ट्रपती आणि राज्यपालांनी त्याला मान्यता दिल्यानंतर ती अंतिम होऊ शकते किंवा ती अंतिम होते. आणि एकदा ते काय मान्य झालं की मग त्या नोकरी केलेल्या किंवा ती नागरी सेवेमध्ये भरती केलेल्या त्या व्यक्तीला आपल्याला काढून टाकता येत नाही किंवा आपण ते काढू शकत नाही. पण समजा की त्यानं काही मिसकंडक्ट केलं, काही गैरवर्तन केलं तर किंवा त्याचं एक्सपायर झाली, त्याचा नोकरीचा कालावधी जर संपला म्हणजे तो रिटायर व्हायच्या याला आला
तर मग त्यातूनच या या जागा रिकाम्या होऊ शकतील अशा प्रकारची तरतूद करण्यात आली आहे. म्हणजे रिटायर निवृत्त झाल्यानंतर आणि त्या व्यक्तीनं कामावरती असताना काही मिसकंडक्ट केलं, गैरवर्तन केलं, तर त्याचा परिणाम म्हणूनच भरती केलेली नोकरी त्या जागेवरती ती व्यक्ती काम करू शकते आणि मग सेवानिवृत्ती किंवा रिटायरमेंट झाल्यानंतर आणि गैरवर्तन झाल्यानंतर मात्र त्या नोकरी संपते अशा प्रकारची तरतूद ही कलम 310 प्रमाणे करण्यात आलेली आहे. आता कलम 311 मध्ये असं सांगण्यात आलेलं आहे, डिसमिसल, रिमूव्हल, रिडक्शन इन रँक ऑफ पर्सन एम्प्लॉयड इन सिव्हिल कॅपॅसिटीज अंडर युनियन ऑर स्टेट. समजा की सेवेतून काढून टाकायचं आहे किंवा त्याला डिसमिस करायचं आहे किंवा त्याचा जो पद आहे, त्याचं जे रँक आहे, ते रँक जर कमी करायचं आहे, तर त्यासाठीची तरतूद ही कलम 311 मध्ये करण्यात आलेली आहे. आणि कलम 311 असं म्हणतं की यामध्ये जर त्या व्यक्तीला काढून टाकायचं असेल किंवा त्याचं जे रँक आहे ते कमी करायचं असेल किंवा त्याला पदच्युत करायचं असेल, तर ते करण्याचा अधिकार त्याच्यापेक्षा लोअर ग्रेडच्या ऑफिसरला नाही, त्याच्या सबऑर्डिनेट जो असेल त्या सबऑर्डिनेट अथॉरिटीला नाही. पण समजा त्या व्यक्तीला नोकरीतून काढून टाकणं किंवा पदच्युत करणं किंवा त्याचं डिग्रेडेशन करणं हे करता येतं कधी जर त्याच्यावरती आक्षेप असतील तर त्याला पेनॉल्टी म्हणजे दंडाची पण तरतूद करण्यात आलेली आहे. आणि काही वेळेला जर गुन्हा मोठा असेल तर पदमुक्त करणं, पदावरनं काढून टाकणं आणि त्याची रँक कमी करणं याची तरतूद सुद्धा कलम 311 मध्ये करण्यात आलेली आहे. अर्थात हे करत असताना एक गोष्ट विचारात घेणं आवश्यक आहे आणि ती गोष्ट म्हणजे ज्याला नोकरीतून काढून टाकायचं आहे, ज्या व्यक्तीला पदच्युत करायचं आहे किंवा त्याचं रँक जे आहे ते कमी करायचं आहे, त्याची चौकशी व्हायला पाहिजे. आणि ती जर चौकशी योग्य झाली आणि त्या चौकशीतून ती व्यक्ती दोषी सिद्ध झाली तरच त्या व्यक्तीला नोकरीतून केंद्र सरकारच्या खात्यात असू दे किंवा राज्य सरकारच्या खात्यात असू दे काढून टाकता येतं, अन्यथा काढून टाकता येत नाही. आणि म्हणून अशा प्रकारच्या त्या चौकशीनंतरच मग ती व्यक्ती दोषी असेल तरच तिला पदमुक्त करता येतं, काढून टाकता येतं किंवा त्याचा जो दर्जा आहे, त्याची जी रँक आहे ती रँक कमी करता येते. अशा प्रकारची व्यवस्था ही यामध्ये करण्यात आलेली आहे. आता या सेवा देश पातळीवरती आणि राज्य पातळीवरती दोन्ही प्रकारचे, देश पातळीवरती आणि राज्य पातळीवरती दोन्ही प्रकारचे आहेत. आता पहिल्यांदा देश पातळीवरच्या सेवा जर आपण बघू लागलो तर देश पातळीवरच्या सेवा प्रामुख्यानं त्याची नोकर भरती आणि सेवा शर्ती निर्माण करण्याची तरतूद ही कलम 312 प्रमाणे आर्टिकल 312 मध्ये करण्यात आलेली आहे. आणि यामध्ये प्रामुख्यानं नागरी सेवा आणि पोलीस सेवा यांचा समावेश करण्यात आलेला आहे. सिव्हिल सर्व्हिसेस आणि पोलीस सर्व्हिसेस याच्या तरतुदी करण्यात आली. त्याच पद्धतीनं न्याय सेवा, ज्युडिशियल सर्व्हिस यांचा पण समावेश हा यामध्ये करण्यात आलेला आहे. मात्र ज्या केंद्र पातळीवरती न्यायाधीशांची जी नेमणूक करायची आहे ती न्यायाधीशांची नेमणूक ही जिल्हा पातळीवरच्या वरचा न्यायाधीश पाहिजे, जिल्हा पातळीच्या वरचा न्यायाधीश पाहिजे, त्याच्या खालच्या लेवलचा तो न्यायाधीश असता कामा नये. अशा प्रकारची व्यवस्था सुद्धा या संविधानामध्ये करण्यात आलेली आहे. आणि त्यासाठीच्या आवश्यक तरतुदी या कायद्यानं संविधानाच्या चौकटीवर करणं अपेक्षित आहे किंवा ती करण्याची गरज आहे असं कलम 311 हे आपल्याला सांगतं. कलम 312 असं म्हणतं की ही जी सेवा आहे ही सेवा कंटिन्यू करणं आणि ती चालू ठेवणं ही सेवा कलम 312 प्रमाणे त्यामध्ये ते अपेक्षित आहे. आणि ते करत असताना ज्या काही सेवा शर्ती ठरलेल्या आहेत त्या सेवा शर्तीप्रमाणे राष्ट्र पातळीवरती, देश पातळीवरती संसद अशा प्रकारची नेमणूक करू शकतं. अशा प्रकारची नेमणूक करण्याचा अधिकार हा संसदेमध्ये कायदा संमत झाल्यानंतरच करता येतं. आणि त्याची जी सेवा आहे त्याचं नियमन राष्ट्र पातळीवरती, देश पातळीवरती ही करता येते. समजा काही वेळेला वादविवाद निर्माण झाला तर अशा प्रकारच्या सोडवणुकीची तरतूद सुद्धा कलम 312 मध्ये करण्यात आलेली आहे. 312 मध्ये करण्यात आलेली आहे. आणि तो जो भांडण तंटा आहे, तो जो वादविवाद आहे, तो वादविवाद मिटविण्याची तरतूद ही कलम 312 मध्ये करण्यात आली आहे. कलम 313 मध्ये असं सांगते की हे झालं राष्ट्र पातळीवरती.
राज्य पातळीवरती सुद्धा अशाच प्रकारची व्यवस्था करावी, अशा प्रकारची व्यवस्था त्या संविधानामध्ये करण्यात आलेली आहे आणि तशा प्रकारच्या तरतूद या संविधानामध्ये करण्यात आलेल्या. जसं राष्ट्र पातळीवरती केंद्र सरकारनं, पार्लमेंटनं, संसदेनं करायचं आहे, तसं राज्य पातळीवरचे ज्या नागरी सेवा आहेत, सिव्हिल सर्व्हिसेस आहेत, पोलीस सर्व्हिसेस आहेत, त्याची तरतूद ही राज्यांनी आपल्याला करायची आहे, राज्यांनी करणं आवश्यक आहे. अशा प्रकारची व्यवस्था ही यामध्ये करण्यात आलेली आहे. नाउ दी सर्व्हिसेस, which services are available, civil services and police services, and what can be the conditions of service, and what can be the recruitment procedure, and suppose there is a problem of dismissal or deterioration in the rank of the employees concerned. All those provisions we find in the Constitution of India as per Article 312, Article 312, then Article 313. Those provisions are there. And in addition to that, like the civil services at national level, like the police services at state, at national level, there is a provision in the Constitution of India in Article 313 to make such a provision at state level also for civil services and police services to be provided. यानंतर आपल्या पुढे जो प्रश्न निर्माण होतो की या ज्या नागरी सेवा द्यायच्या, त्या ज्या आपल्या ह्या ज्या पोलीस सेवा द्यायच्या, या सेवा केंद्र पातळीवरती वेगळ्या, राज्य पातळीवरती वेगळ्या, आणि त्याचबरोबर समजा दोन राज्य किंवा एकापेक्षा अधिक राज्यांच्या एकत्रित जर सेवा अशा प्रकारच्या पुरवायच्या असतील तर तशा प्रकारची व्यवस्था करता येते. ती करण्याची तरतूद ही आपल्या संविधानामध्ये करण्यात आलेली आहे. म्हणजे केंद्र पातळीवरच्या, एका राज्य पातळीवरच्या आणि एकापेक्षा अधिक राज्य पातळीवरच्या या सिव्हिल सर्व्हिसेस किंवा नागरी सेवा या पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या माध्यमातून, लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याची, निर्माण करून देण्याची व्यवस्था ही यामध्ये करण्यात आलेली आहे. अशा प्रकारची व्यवस्था ही यामध्ये करण्यात आलेली आहे. यामध्ये कलम 315 प्रमाणे पब्लिक सर्व्हिस कमिशन, लोकसेवा आयोगाची नेमणूक ही राज्य पातळीवरती आणि केंद्र पातळीवरती करायची. हा लोकसेवा आयोग केंद्र सरकारपुरता, राज्य सरकारपुरता किंवा दोन किंवा अधिक राज्यांपुरता तो मर्यादित असू शकेल आणि त्याला जॉईंट स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन असं म्हटलेलं आहे. म्हणजे महाराष्ट्र आणि गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक असे एकत्रितरित्या सुद्धा अशा प्रकारचा हा लोकसेवा आयोग असू शकतो. अशा प्रकारची व्यवस्था ही यामध्ये करण्यात आलेली आहे. आणि यामध्ये साधारणतः कोणत्या सेवांची गरज आहे आणि त्यासाठीची व्यवस्था कशी करायला पाहिजे, काय गरज आहे, या संबंधीची व्यवस्था ही कलम 315 मध्ये 1, 2, 3, 4, 5 या उपकलमाअंतर्गत करण्यात आल्याची आपल्याला दिसते. आता हा जो लोकसेवा आयोग आहे, पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे, त्यासाठी साधारण त्याची रचना कशी असू शकते, त्याचं स्ट्रक्चर कसं असू शकतं, तर त्याचा चेअरमन असू शकतो, त्याचे मेंबर्स असू शकतात. त्याचा चेअरमन असू शकतो आणि त्याचे मेंबर्स असू शकतात. आणि याची तरतूद कलम 316 मध्ये करण्यात आलेली आहे. यामध्ये असं म्हटलेलं आहे की यामध्ये 50% जे मेंबर आहेत या लोकसेवा आयोगाचे राष्ट्र पातळीवरती आणि देश पातळीवरती, राज्य पातळीवरती, त्यापैकी 50% हे प्रशासनामध्ये काम केलेले, किमान 10 वर्षाचा अनुभव किंवा काम केलेले लोक असायला पाहिजेत, एम्प्लॉय असायला पाहिजे. समजा की राजाच्या राजवटीमध्ये त्यांनी काम केलेलं असेल तर राजाच्या राजवटीमध्ये केलेल्या कामाचा अनुभव सुद्धा हे जे पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे, लोकसेवा आयोग आहे, देश पातळीवरचा आणि राज्य पातळीवरचा, त्या सेवा गृहीत मानून त्यांनाही सदस्य म्हणून, मेंबर म्हणून मान्यता द्यावी किंवा त्याची नेमणूक करावी. अशा प्रकारची व्यवस्था ही यामध्ये करण्यात आलेली आहे. आणि हे सगळं करत असताना साधारणतः कोणत्या हेतून आपल्याला ती नेमणूक करायची आहे, तो हेतू सुद्धा यामध्ये आपल्याला स्पष्ट करायला पाहिजे असं सांगितलेलं आहे. आता हे जे केंद्रीय लोकसेवा आयोग आणि राज्य लोकसेवा आयोग यांचं जे रिटायरमेंटचं, निवृत्तीचं जे वय आहे, ते निवृत्तीचं वय हे देश पातळीवरती 65 वर्षापर्यंत काम करू शकतात. म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोग यामधला जो सदस्य आहे, याचा जो अध्यक्ष आहे, तो 65 वर्षापर्यंत काम करू शकतो. आणि राज्य लोकसेवा आयोग किंवा एकत्रित राज्य लोकसेवा आयोग यातला जो सदस्य आहे तो 62 वर्षापर्यंत काम करू शकतो. अशा प्रकारची इथं व्यवस्था करण्यात आलेली आहे. समजा त्यांना असं वाटलं की आता मला राजीनामा द्यायचा आहे, तर राजीनामा तो सदस्य म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग किंवा एकत्रित लोकसेवा आयोग यामधला जो सदस्य आहे, तो सदस्य, त्याचा अध्यक्ष असेल किंवा सदस्य असेल, तो राजीनामा हा देऊ शकतो. किंवा
तो लोकसेवा आयोगाचा जो सदस्य आहे त्या लोकसेवा आयोगाच्या सदस्याला काढून टाकण्याची व्यवस्था ही सुद्धा या कलम 316 मध्ये करण्यात आलेली, बडतर्फ करण्याची किंवा काढून टाकण्याची करण्यात आलेली आहे. आणि यामध्ये अपात्र दाखवलं जातं, यामध्ये अपात्र दाखवून अशा प्रकारचे बडतर्फ किंवा काढून टाकण्याची व्यवस्था ही यामध्ये करण्यात आलेली आहे. अर्थात हे करत असताना त्यासाठी राष्ट्रपतींची ऑर्डर पाहिजे किंवा राष्ट्रपतींना तो अधिकार आहे देशपातळीवरती, आणि त्याचं सबळ कारण पाहिजे की का तुम्ही काढून टाकताय, आणि त्याची तरतूद कलम 317 मध्ये करण्यात आलेली आहे. तुम्ही बडतर्फ करू शकता किंवा काढून टाकू शकता, पण त्यासाठी सदस्याला किंवा अध्यक्षाला, पण त्यासाठी देश पातळीवरची राष्ट्रपतींची आणि राज्य पातळीवरची गव्हर्नर राज्यपालांची मान्यता ही त्याला आवश्यक आहे किंवा त्याची मान्यता ही गरजेची आहे. मग यामध्ये प्रामुख्यानं त्याला केव्हा काढून टाकता येतं, तर साधारणतः तो इनसॉल्वंट असेल, समजा तो बाहेर पैसे मिळवणारा व्यवसाय करत असेल किंवा नोकरी करत असेल, किंवा काम करण्यासाठी तो अयोग्य असेल, किंवा तो त्याचं शारीरिक फिटनेस किंवा मानसिक फिटनेस नाही, या स्थितीमध्ये त्याला बडतर्फ करता येते, किंवा त्यानं गुन्हेगारी वर्तन केलं, मिसबिहेव्हिअर केलं, तर या स्थितीमध्ये त्याला काढून टाकता येते. आता हे सगळं करत असताना हे त्याचे जे ते लोकसेवा आयोग आणि राज्यसेवा आयोग यासाठीच्या त्याचा मेंबर होण्यासाठी आणि अध्यक्ष होण्यासाठी, त्यासाठी त्यांचं नियमन करण्यासाठी त्यांच्या सेवा सरती निश्चित करण्याचं काम हे कलम 18 प्रमाणे 318 प्रमाणे केलं जातं, किंवा कलम 318 ही अशा प्रकारची व्यवस्था ही करू शकते. आणि प्रामुख्यानं त्याचा गैरफायदा घेतला जाणार नाही, त्या अध्यक्षानं त्या सदस्यानं अशा प्रकारची दक्षता घ्यावी, अशा प्रकारची व्यवस्था यामध्ये करण्यात आलेली आहे. आणि त्यांनी प्रामुख्यानं अशा प्रकारचं पद स्वीकारत असताना तो अपात्र नाही असं होता कामा नये, तो पात्र असेल. त्यानंतर जो सदस्य आहे तो चेअरमन होऊ शकतो, पण तो होत असताना त्याचा जो कालावधी आहे तो त्या कार्यकाल हा ठरलेला आहे, तो कार्यकाल ठरलेला आहे केंद्रीय लोकसेवा आयोगामध्ये, राज्य लोकसेवा आयोगामध्ये आणि इव्हन एकत्रित लोकसेवा आयोगामध्ये अशा प्रकारचा त्याचा तो कार्यकालावधी ठरलेला आहे, त्याच्या पुढं तो काम करू शकत नाही. हा जो लोकसेवा आयोग आहे राज्य पातळीवरचा आणि देश पातळीवरचा, त्याने काही महत्वाच्या भूमिका या बजावायच्या असतात. So far as civil and police services to be provided by central government and state government is concerned, what can be the structure of Public Service Commission, how the chairman or president will be there, and all other members will be there, and they can work at national level, they can work up to 65 years, and at state level they can work up to 62 years. That provision is there. आता हा जो लोकसेवा आयोग आहे त्याने काय काम करायचं आहे, तर पहिली गोष्ट म्हणजे त्यानं परीक्षा घ्यायच्या आहेत. त्याच्या परीक्षा भरतीसाठी नागरी सेवा, पोलीस सेवा यासाठीची जी लागणारी परीक्षा आहे त्या परीक्षांचं नियोजन करायचं आहे, आणि त्यांनी सल्ला द्यायचा आहे केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला, यामध्ये बाबा नोकर भरती कशी करावी, कोणत्या पद्धतीने करावी, यामध्ये कोणत्या पदांसाठीच्या जागा आपल्याला आवश्यक आहे, त्यानंतर त्याची भरती कशी करावी, बढती कशी, प्रमोशन्स कशी द्यावी, ट्रान्सफर बदल्या कशा कराव्या, या संबंधीचं मार्गदर्शन या केंद्रीय आणि राज्य पातळीवरच्या लोकसेवा आयोगानं करायचं आहे, आणि त्याची तरतूद कलम 320 प्रमाणे करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर यामध्ये असं होता कामा नये की व्यक्तिगत हितावरती किंवा व्यक्तिगत हित साधू शकेल अशा प्रकारची काही व्यवस्था होता कामा नये, नाहीतर त्याच्यावरती डिसिप्लिनरी ऍक्शन घेण्याची व्यवस्था ही यामध्ये करण्यात आलेली आहे असं आपल्याला दिसतं. एखादी व्यक्ती जर एखाद्या नोकरीवरती जर आपला अधिकार दाखवत असेल तर त्यासाठी तिथलं पात्रता ती पूर्ण करणं आवश्यक आहे, त्याची रितसर भरती होणं आवश्यक आहे, त्यासाठीचा अनुभव पात्रता विचारामध्ये घेणं आवश्यक आहे. त्यानं राज्याच्या कालावधीमध्ये राजवटीमध्ये काम केलेलं असेल तरी सुद्धा त्याचा विचार करणं आवश्यक आहे. नोकरी केल्यानंतर त्याला निवृत्ती वेतन हे मिळालं पाहिजे, आणि निवृत्ती वेतनसाठी हक्क सांगत असताना त्याची सेवा, इव्हन त्यानं राजाच्या राजवटीमध्ये केलेली सेवा ही विचारामध्ये घेणं आवश्यक आहे, आणि ते सगळं विचारामध्ये घेऊन मग राज्यपाल आणि आपले राष्ट्रपती हे सेवानिवृत्ती किंवा निवृत्ती वेतन याविषयीचा तरतूद यामध्ये त्यांच्या मान्यतेनं करण्यात आलेले आहे, आणि त्यांचं जी नियमावली आहे, त्यांचं जे नियमन आहे ते नियमन हे या संविधानाप्रमाणे करण्यात आलेले आहे किंवा करण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे असं आपल्याला दिसतं. याबरोबर समजा आहेत ती जी कामं, जबाबदाऱ्या, कर्तव्य
केंद्रीय लोकसेवा आयोग आणि राज्य लोकसेवा आयोग करत आहे, त्याच्यामध्ये जर काही वाढीव जबाबदाऱ्यांची भर टाकायची असेल, काही वाढीव कामं द्यायची असतील, तर वाढीव कामं करत असताना साधारणतः आपल्याला असं दिसतं की त्याची तरतूद ही आपल्या संविधानामध्ये आहे. म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोग आणि राज्य लोकसेवा आयोग यांना काही वाढीव कर्तव्य द्यायचे असतील, वाढीव जबाबदाऱ्या द्यायच्या असतील, तर ही वाढीव कर्तव्य, वाढीव जबाबदाऱ्या देण्यासाठी कलम 321 मध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. आणि कलम 321च्या या तरतुदीप्रमाणे केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे जे आयोग आहेत त्यांना वाढीव जबाबदाऱ्या, वाढीव कर्तव्य देण्याची व्यवस्था ही करण्यात आलेली आहे. Now, so far as recruitment is concerned, working of the Public Services Commission is concerned, it requires to spend, it requires to incur expenditure. And there is a provision in the Constitution of India about how to meet that expenses to be incurred by the Public Service Commissions. And that provision is there in the Article 322. And this article tells us that from the consolidated fund, we have to incur expenditure on the working of the Public Service Commission. आता हे जे लोकसेवा आयोग आहे, राज्यसेवा आयोग आहे, त्यांच्या कामकाजामध्ये हे काम करत असताना काही खर्च होणं आवश्यक आहे. त्या अध्यक्ष असतील, ते सदस्य असतील, त्यांचं पगार असेल, बाकीच्या सेवा असतील, तर तो जो येणारा खर्च आहे त्या खर्चाची तरतूद ही कलम 322 मध्ये करण्यात आलेली आहे. आणि राज्य पातळीवरचा कन्सॉलिडेटेड फंड, एकत्रित निधी, आणि केंद्र पातळीवरचा एकत्रित निधी, कन्सॉलिडेटेड फंड, यातून त्यांचा खर्च हा भागवायचा आहे, खर्च हा मिटवायचा आहे, अशा प्रकारची तरतूद यामध्ये करण्यात आलेली आहे. आता हे जे लोकसेवा आयोग आहेत, राज्य पातळीवरची आणि देश पातळीवरची, त्यांनी दर वर्षाला आपला अहवाल राष्ट्रपतींना आणि गव्हर्नरांना, राज्यपालांना सादर करायचा आहे. आणि तो अहवाल काय करायचा आहे की काय केलं तुम्ही वर्षभरामध्ये काय केलं, कोणती कामं केली, काय केली, त्याचा वर्कडन रिपोर्ट ज्याला आपण म्हणतो, तो वर्कडन रिपोर्ट हा कलम 323 प्रमाणे राष्ट्र पातळीवरच्या आयोगानं राष्ट्रपतींना आणि राज्य पातळीवरच्या आयोगानं गव्हर्नरांना, राज्यपालांना दरवर्षी तो सादर करायचा आहे. हे सादर करणं सक्तीचं आहे असं आपल्याला दिसतं. आता समजा हे सगळं काम करत असताना काही वादविवाद निर्माण झाला, काही तंटा निर्माण झाला, तर त्यासाठी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल्स म्हणजे प्रशासकीय ट्रिब्युनल कोर्टची व्यवस्था कलम 323 प्रमाणे करण्यात आलेली आहे. कलम 323 प्रमाणे, 323A प्रमाणे ती करण्यात आलेली आहे. आणि यामध्ये समजा काही तक्रारी असतील, यामध्ये समजा काही वादविवाद, काही प्रश्न असतील, तर ते सोडवण्याची किंवा त्या संबंधीच्या तक्रारी करण्याची तरतूद या प्रशासकीय ट्रिब्युनल्स मध्ये, कोर्टामध्ये कलम 323A प्रमाणे त्या अधिकाऱ्यांना, प्रशासकीय अधिकाऱ्यांना करता येते. त्यासाठी हे जे प्रशासकीय ट्रिब्युनल आहे, हे जे न्यायालय आहे, त्याची स्थापना करायचे, त्याला न्याय व्यवस्था, त्याला अधिकार हे उपलब्ध करून द्यायचे, त्याची प्रक्रिया कशी असेल ती प्रक्रिया निश्चित करायची आहे. आणि या न्याय व्यवस्थेतून कोणाला वगळलं जाणार नाही, कोणावरती अन्याय होणार नाही, याची दक्षता सुद्धा या कलम 323A प्रमाणे करायची आहे, अशा प्रकारची आपल्याला दिसते. आता हे जे प्रशासकीय ट्रिब्युनल आहे, हे प्रशासकीय ट्रिब्युनल यामध्ये जे दाखल केलेल्या केसेस आहेत, त्या केसेस एका ट्रिब्युनलकडून दुसऱ्या ट्रिब्युनलकडे आपल्याला स्थलांतरित करता येतात. आणि या केसेस निकालात काढणं किंवा काढून घेणं या संबंधीची व्यवस्था सुद्धा ही यामध्ये करण्यात आलेली आहे. याबरोबरच इतर कारणांसाठी सुद्धा अशा प्रकारच्या न्याय व्यवस्था, कोर्टची व्यवस्था, ट्रिब्युनलची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि ती व्यवस्था 323B प्रमाणे करण्यात आलेली आहे. यामध्ये भांडण असेल, तक्रार असतील, काही गुन्हा असेल, तर या संबंधीच्या तरतुदी ह्या कलम 323B मध्ये केलेल्या आहे. अर्थात ते कायद्याच्या चौकटीमध्ये कायदे संमत करायचे राष्ट्र पातळीवरती आणि राज्य पातळीवरती संविधानाच्या चौकटीमध्ये, आणि त्यामधून हे प्रश्न आपल्याला सोडवायचे, ते प्रश्न सोडवणं आवश्यक आहे. त्याचबरोबर त्यासाठीचा लागणारा कर गोळा करणं, महसूल गोळा करणं, परकीय चलन गोळा करणं, आयात निर्यात, त्यानंतर औद्योगिक आणि कामगार कायदे, जमीन संपादन करणं, नागरी भागामध्ये संपत्तीवरती मर्यादा आणणं, निवडणूक घेणं, उत्पादन, पुरवठा, विभाजन, अन्नधान्याचं या संबंधी, आणि त्याचबरोबर जे कुळ व्यवस्था आहे त्याचं नियंत्रण, नियमन करणं, याविषयीची व्यवस्था सुद्धा यामध्ये करण्यात आलेली आहे. त्यानंतर गुन्हेगारी किंवा क्रिमिनल्स, आणि ते जे ट्रिब्युनल्स आहेत, ते जे कोर्ट आहे, ट्रिब्युनल, अशा प्रकारचं कोर्ट यांना अधिकार दिलेले आहेत, त्यांना प्रक्रिया कशी असावी ते सांगितलेलं आहे, आणि त्यांना न्याय व्यवस्थेमधून वगळता येणार नाही. केंद्र पातळीवरती तशाच प्रकारची व्यवस्था राज्य पातळीवरती करण्यात आलेली आहे, राज्यांमध्ये सुद्धा करण्यात आल्याचं आपल्याला दिसतं. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आतापर्यंत आपण साधारणतः या ज्या नागरी सेवा आहेत, या नागरी सेवा राज्य पातळीवरच्या आणि देश पातळीवरच्या कशा पद्धतीनं ह्या आपल्याला उपलब्ध होऊ शकतात, आणि त्यासाठीची व्यवस्था काय असू शकते, ती त्यासाठीची व्यवस्था
ही आपल्या संविधानामध्ये स्पष्ट पद्धतीनं स्पष्ट रूपानं करण्याचा प्रयत्न हा केलेला आहे. म्हणजे एका राज्यातला व्यापार, राज्यामधला व्यापार, त्याच्यावरती नियंत्रण किंवा तो व्यापार मुक्त करणं, आणि दुसऱ्या बाजूला केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग, त्यामध्ये होणाऱ्या नागरी सेवा आणि पोलीस सेवांसाठीची भरती, त्यासाठीच त्या आयोग, त्याची रचना, अध्यक्ष, सदस्य त्यांच्या आणि त्यामध्ये निर्माण होणारे जर काही तक्रारी झाल्या, काही कंप्लेंट झाल्या, काही गुन्हा झाला, तर त्यासाठीचे ट्रिब्युनल किंवा त्या कोर्टाची व्यवस्था, या सगळ्या व्यवस्था यामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा या सगळ्या व्यवस्था यामध्ये करण्यात आलेल्या आहे. मग आता प्रश्न निर्माण होतो की आपल्या संविधानामध्ये व्यापार आणि वाणिज्य राज्यामधला तो मुक्त ठेवायचा, तो नियंत्रित ठेवायचा, आणि केंद्र पातळीवरती आणि राज्य पातळीवरती नागरी सेवा आणि पोलीस सेवा, त्याची व्यवस्था, त्याची भरती, त्याची पात्रता, त्याचा आयोग, त्याचा अध्यक्ष, त्याचे सदस्य, त्यांच्या कालावधीचं पद्धत, त्यानंतर त्यांचं वेतन, निवृत्ती वेतन, त्याचा खर्च, या सगळ्या व्यवस्था आपल्या संविधानामध्ये आहेत, आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये आहेत. आणि त्याच्याशी संबंधित, त्याच्याशी पूरक कायदे संसदेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये, विधानसभेमध्ये ते करायचे. आणि त्या कायद्यांच्या चौकटीमध्ये संविधानाचा आधार घेऊन, संविधानातल्या तरतुदीप्रमाणे अशा प्रकारचे कायदे संमत करून मग तो आयोग असेल, नोकर भरती असेल, पोलीस सेवा असेल किंवा नागरी सेवा असेल, त्यामध्ये ते करायचे. आता या पार्श्वभूमीवरती या ज्या आपल्या संविधानामधल्या तरतुदी आहेत, प्रामुख्यानं कलम 301 ते 323, या ज्या तरतुदी आहेत, या तरतुदींचा वर्तमान संदर्भ काय आहे, वर्तमानाशी काय संबंध किंवा वर्तमानाशी त्याची सांगड आपल्याला कशी घालता येते, वर्तमानामध्ये आपल्याला नेमकं काय चित्र दिसतं, त्याचाही विचार करणं आपल्याला आवश्यक आहे. टिल दिस मोमेंट, व्हॉट आय ट्राय टू एक्सप्लेन बिफोर यू, in the Constitution of India, from Article 301 to Article 323, there are provisions relating to trade within the state and between the states, and commerce as well. And in addition to that, civil and police services to be provided. What recruitment can be there, how to be recruited, what mechanism, authority to be provided, what are the duties and responsibilities of Union Public Service Commission and State Public Service Commission. Then there can be Joint Public Service Commission. All those things, those are there provided in Constitution, Article 301 to 323. Now the question that arises before us: what is the contemporary implications? What is the contemporary relevance of the provisions relating to trade and commerce, and also civil and police services to be provided at national level and state level? That is there. Now talking about what are the contemporary implications. आता वर्तमानाशी संबंध किंवा वर्तमानाशी सांगड आपल्याला कशी घालता येते. आपण नुसत्या व्यापाराचा विचार करू लागलो पहिल्यांदा, व्यापार आणि वाणिज्य, तर आपल्याला स्मगलिंगचा प्रश्न निर्माण होतो. चोरटा व्यापार, ब्लॅक मार्केटिंग, काळा बाजार किंवा स्पेक्युलेशन, सट्टेबाजी, आणि हे सगळे जे व्यवहार आहेत, ते सगळे व्यवहार हे आपल्या संविधानामध्ये राज्यामधला व्यापार आणि राज्यामधला व्यापार यामध्ये या तरतुदी नाहीत किंवा यामध्ये न बसणार आहे, या तरतुदीमध्ये न बसणार आहे. असं असताना सुद्धा अशा प्रकारचं होत असल्याचे अनेक उदाहरणं आपल्याला दिसतात. म्हणजे यामध्ये काळा बाजार, यामध्ये स्मगलिंग, चोरटा व्यापार, आणि त्याचबरोबर सट्टेबाजी, आणि त्याचा प्रतिकूल परिणाम हा आपल्याला या लोकांच्या जीवनावरती, कल्याणावरती, समाधानावरती होत असतो. मग आता हे कसं होतं, तर याचा विचार आपल्याला या अनुषंगानं करणं आवश्यक आहे. संविधानाच्या चौकटीमध्ये आपण ते विचारामध्ये घेणं आवश्यक आहे. याचा अर्थ असा की जरी आपण व्यापार किंवा वाणिज्य मुक्त केला किंवा अंशतः नियंत्रित केला, तरी सुद्धा याच्यावरती संविधानाच्या चौकटीमध्ये आपल्याला नियमन असायला पाहिजे, रेग्युलेशन असायला पाहिजे, आणि त्या दृष्टीने विचार हा आपल्याला व्यापार आणि वाणिज्य या संदर्भामध्ये करायला पाहिजे. आणि आपण जर तो नाही केला तर मग भाववाढीचा प्रश्न असेल, किंमतवाढीचा प्रश्न असेल, आणि प्रामुख्यानं या देशातला, समाजातला गरीब जो माणूस आहे, गरीब जो घटक आहे, त्याला जगणं, उदरनिर्वाह करणं कठीण होतं. आणि आज जर आपण बघितलं तर असं आपल्याला लक्षात येतं की आज भाववाढीचा प्रश्न, किंमतवाढीचा प्रश्न गंभीर आहे. मग या स्थितीमध्ये जरी आपण मुक्त व्यापार राज्यामध्ये किंवा राज्यामध्ये स्वीकारलं ते धोरण, तरी सुद्धा या भाववाढीच्या परिस्थितीमध्ये आपण नियंत्रण लादावीत अशा प्रकारची तरतूद ही भारतीय संविधानामध्ये आहे, कॉन्स्टिट्यूशन मध्ये, आणि त्याचा वापर या स्थितीमध्ये आपण करणं आवश्यक आहे. आज जर आपण पेट्रोलच्या किमती बघितल्या, डिझेलच्या किमती बघितल्या, किंवा इव्हन अन्नधान्याच्या किमती बघितल्या, तर किंमत वाढ प्रचंड दिसते. मग या स्थितीमध्ये आपण संविधानाचा आधार का घेत नाही, किंवा संविधानामध्ये व्यापार वाणिज्य या संदर्भातला आधार का घेत नाही, किंवा काही ठिकाणी ब्लॅक मार्केटिंग असतं, स्मगलिंग असतं, काही ठिकाणी स्पेक्युलेशन असतं. या स्थितीमध्ये प्रामुख्याने किंमत, आज पेट्रोल डिझेल बघितलं तर 100 रुपयाच्या वर आहे.
हे न परवडणार आहे. मग या स्थितीमध्ये आपण संविधानाचा आधार घेऊन ते नियंत्रित आपल्याला करणं आवश्यक आहे, करणं गरजेचं आहे, ते करणं अपेक्षित आहे असं आपल्याला म्हणता येतं. आता विशेष महत्वाची गोष्ट आपण जर नागरी सेवांकडे जर वळलो तर साधारणतः देश पातळीवरच्या आणि राज्य पातळीवरच्या, तर आपल्याला असं चित्र दिसतं की नोकर भरती रिक्रुटमेंट, नोकर भरतीमध्ये फार मोठ्या प्रमाणात अनियमितता आहे. आर्थिक कारण किंवा इकॉनॉमिक मेजर अशा प्रकारची कारणं सांगून नोकर भरतीमध्ये सातत्य नाही, नियमितता नाही. मग हे संविधानाच्या या चौकटीमध्ये बसणार नाही. कारण नोकर भरती नियमित व्हायला पाहिजे. भारत तरुणांचा देश आहे, तरुण लोक आहेत, क्वालिफाईड लोक आहेत आणि ते प्रयत्न करतायत. तर त्यांना आपण ही नोकर भरती करायला पाहिजे असा एक वर्तमानाशी संबंध हा आपल्याला करता येतो, जोडता येतो. म्हणजे नोकर भरती, सिव्हिल सर्व्हिसेस, पोलीस सर्व्हिसेस देश पातळीवरती आणि राज्य पातळीवरती ही नियमित असायला पाहिजे, ती प्रक्रिया नियमित असायला पाहिजे आणि ती घडवून आणली जात नाही, केली जात नाही, त्याचा विचार आपण करायला पाहिजे. संविधान आणि आपल्याकडे असलेले तरुण क्वालिफाईड लोक या दृष्टिकोनातून. दुसरा महत्वाचा मुद्दा असा की ही जी नोकर भरतीची प्रक्रिया आहे, केंद्रीय लोकसेवा आयोग असू द्या किंवा राज्य लोकसेवा आयोग असू द्या, ही जी भरतीची प्रक्रिया आहे ती फार दीर्घकालीन आहे, फार वेळ लागतो. परीक्षा, रिझल्ट, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत, ही जी प्रक्रिया आहे ती फार दीर्घकाळ आणि त्यामध्ये 1 वर्षापेक्षा अधिक कालावधी जातो. याचे प्रतिकूल परिणाम तरुणांवरती होतात. तर ही प्रक्रिया स्पीडअप करायला पाहिजे, त्याचा कालावधी कमी करायला पाहिजे. आपण ते ठरवायला पाहिजे की एवढ्या वेळेमध्ये ही सगळी प्रक्रिया करायची, 3 महिने 6 महिने निश्चित करायला पाहिजे आणि त्या चौकटीमध्ये आपण ती प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे, ती प्रक्रिया पूर्ण करून घ्यायला पाहिजे असं आपल्याला दिसतं. आता वर्तमानामध्ये असा एक प्रश्न निर्माण होतो की अनेक तरुण क्वालिफाईड मुलं ही सिव्हिल सर्व्हिसेससाठी राज्य पातळीवरती आणि केंद्र पातळीवरती सुद्धा फार मोठे कष्ट करतात. 10-10, 12-12, 20-20 तास, 18-18 तास, 15-15 तास अभ्यास करतात, तयारी करतात. मात्र आता एक लेटेस्ट ट्रेंड डेव्हलप झालेला आहे की सेक्रेटरी असेल, डेप्युटी सेक्रेटरी असेल, या लेवलची पदं ही या युपीएससी परीक्षेच्या मार्फत न भरता काही वेगळ्या मार्गाने भरण्याची प्रक्रिया पण आपल्याला दिसते आणि मला वाटतं हे संविधानाच्या विरोधी आहे. हे आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये जी प्रोव्हिजन आहे त्याच्या विरोधी आहे. आपण तो स्पर्धा परीक्षा दिलेला, ह्या चाळणीतून आलेला, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत यातून वर आलेला, यातून आपली पात्रता सिद्ध केलेलाच पाहिजे. मात्र आता काही लेटेस्ट ह्या काही वर्षामध्ये आपल्याला एक नवीन ट्रेंड दिसतो की सेक्रेटरी असेल, डेप्युटी सेक्रेटरी असेल, असिस्टंट सेक्रेटरी असेल, ऍडिशनल सेक्रेटरी असेल, या लेवलची काही पदं ही या परीक्षा सोडून साधारणतः इतर मार्गाने, ज्याला आपण बॅकडोर एंट्री असं म्हणूया, त्या मार्गाने करण्याचा प्रयत्न हा केला जातोय आणि मला वाटतं हे संविधानामध्ये न बसणार आहे. संविधानामधले जे तरतुदी आहेत आयोगाच्या आणि नोकर भरतीच्या, सिव्हिल आणि पोलीस सर्व्हिसेसच्या, त्यामध्ये ते बसणार नाही याचा एक विचार आपल्याला यामध्ये वर्तमानाशी करणं आवश्यक आहे. आणखीन एक महत्वाचा मुद्दा जर आपण विचारात घेतला, भारत ही मिश्र अर्थव्यवस्था, मिक्स्ड इकॉनॉमी आणि मिश्र अर्थव्यवस्था असल्यामुळं खाजगी क्षेत्र आणि सार्वजनिक क्षेत्र म्हणजे सरकारच्या मालकीचं क्षेत्र आणि खाजगी क्षेत्र अशी दोन्ही क्षेत्र आहेत आणि या दोन्ही क्षेत्रांमध्ये आपल्या संविधानामध्ये जी तरतूद आहे ती सरकारी नोकर भरती, सरकारी नागरी सेवा या संदर्भातली आहे. मग पुढे प्रश्न निर्माण होतो की खाजगी क्षेत्राचं प्राबल्य आहे, खाजगी क्षेत्राचं डॉमिनेशन आहे. कारण एकूण रोजगार निर्मितीमध्ये सरकारी क्षेत्रापेक्षा खाजगी क्षेत्राचं प्रमाण जास्त आहे. मात्र खाजगी क्षेत्राच्या नोकर भरती विषयीचं कुठला आयोग नाही, कुठली नियमावली नाही, कुठली व्यवस्था नाही आणि त्यामुळे होते काय, यामध्ये विभाजन, यामध्ये भेदजन्य वागणूक, यामध्ये वर्जनता यासारखे प्रश्न यामध्ये निर्माण झाल्याचं आपल्याला दिसतं. आणि म्हणून खाजगी क्षेत्रातली जी नोकर भरती आहे, मग तो अधिकारी असेल किंवा अजून कोण असेल, तर त्यावरती सरकारचं कुठलंही नियमन नाही, त्यावरती संविधानाच्या चौकटीमध्ये आपण ते बघणं आवश्यक आहे आणि त्याचा समावेश सुद्धा आपण यामध्ये करणं गरजेचं आहे की जेणेकरून सरकारचं नियमन असू शकेल, अशा प्रकारच्या नोकर भरतीच्या व्यवस्थेचं नियमन असू शकेल. कारण खाजगी नोकर भरती पूर्णतः या संविधानाच्या किंवा या व्यवस्थेच्या, नोकर भरतीच्या व्यवस्थेच्या बाहेर गेलेली आहे, परिघाच्या बाहेर आहे आणि ते क्षेत्र मोठं आहे, खाजगी क्षेत्र मोठं आहे, तुलनेनं सरकारी क्षेत्र, सार्वजनिक क्षेत्र कमी आहे आणि त्याचा सुद्धा वर्तमानाशी सांगड घालणं आवश्यक आहे. 91 नंतरचं आपण देशातलं खाजगीकरण जर बघितलं तर पुन्हा पुन्हा खाजगी क्षेत्राचं महत्व हे वाढत चाललेलं आहे, खाजगी क्षेत्राचं महत्व हे अजून वाढत चाललेलं आहे आणि मग या स्थितीमध्ये प्रश्न निर्माण होतो की मग खाजगी क्षेत्रातल्या नोकर भरती, मग सेवा शर्ती असेल, पगार असेल,
किंवा सामाजिक सुरक्षितता असेल किंवा नोकर भरती असेल, ही व्यवस्था कशी करायची, तर त्याचा सुद्धा विचार हा संविधानाच्या चौकटीमध्ये करायला पाहिजे. जसं आपण नोकर भरती खाजगी क्षेत्रात, सार्वजनिक क्षेत्रातली सरकारच्या खात्यांची करतो, तशाच पद्धतीची व्यवस्था संविधानाच्या चौकटीमध्ये त्या खाजगी क्षेत्राची सुद्धा आपण करणं गरजेचं आहे. असाही विचार आपल्याला वर्तमानाशी त्याचा विचार करणं गरजेचं आहे. अन्यथा मोठं क्षेत्र आपण या नोकर भरतीतून संविधानाच्या या चौकटीमधून, संविधानाच्या या फ्रेमवर्क मधून आपण सोडून देत आहोत, त्याला वगळत आहोत. अशा प्रकारचे चित्र आज निर्माण झाल्याचं आपल्याला दिसतं. तशा प्रकारची व्यवस्था ही निर्माण झालेली आहे. हे सगळं बघितल्यानंतर म्हणजे while talking about placing before you implications of the provision those are there in the Constitution of India about the trade and commerce and recruitment in civil and police services at national and state level. We find that there is a smuggling that takes place, black marketing takes place, speculation that takes place, and regulation of trade is required. Price rise, inflation is there, and poor cannot survive. And in the situation of corona pandemic, it has become very difficult. In this situation, there is a need for the question that arises is, in the framework of Constitution, there are provisions. Provisions are clear cut, but in that direction, the efforts are not being made so as to control smuggling, so as to control black marketing, so as to regulate, so as to control speculation and regulation of the trade. That is required, and that is needed. Means we are honestly, wholeheartedly, sincerely not implementing provisions. Those are there in the Constitution about trade, commerce, control of smuggling, black marketing, speculation, price control. Price control, you can see what are the prices of petrol, diesel. They have crossed a limit of 100 rupees, and it is not affordable, it is unaffordable. So in this situation, the provisions in the Constitution are necessary to be taken into account, and their control over there or regulating them is of crucial importance. Now, talking about recruitment, the civil services and police services, recruitment is not regular, it is haphazard. Then the process is very lengthy. It requires 2 years, 3 years, so far as completing process is concerned. And nowadays, backdoor entries found. Deputy secretary level, assistant secretary level, additional secretary level, recruitment is taking place without excluding these public service commissions at national level. That has been happened. We can call it as a backdoor entry, and this is happening. And one very important point is that Indian economy is a mixed economy, and it is being a mixed economy. There is private sector as well as public sector and government sector. But unfortunately, there is no control or regulation over the private sector about recruitment, about the salaries, about the social securities, about the recruitment, about the qualification, eligibility. No provisions are there. Those processes also should be carried out in the framework of Constitution that is required. म्हणजे आपण व्यापार असेल, वाणिज्य असेल, त्यामधले जे काही उणीव आपल्याला दिसतात, किंवा केंद्रीय नोकर भरती असेल, राज्य नोकर भरती असेल, त्यामध्ये नसलेले सातत्य असेल, किंवा आता लेटेस्ट बॅकडोर एंट्रीचे जे प्रश्न काय निर्माण होत आहेत, ह्यावरती हे का होत आहे, तर आपण संविधानाचा प्रामाणिकपणे आपण त्यामधल्या तरतुदींचा अंमल करत नाही, त्यामधल्या तरतुदी आपण प्रामाणिकपणे राबवत नाही किंवा त्याची कार्यवाही करत नाही असं आपल्याला दिसतं. आणि महत्वाचा मुद्दा असा की हे झालं सरकारी किंवा सार्वजनिक क्षेत्राच्या बाबतीमध्ये. खाजगी क्षेत्राच्या बाबतीमध्ये काय मोठा आहे, खाजगी क्षेत्र मोठा आहे, त्या मानानं सरकारी क्षेत्र, सार्वजनिक क्षेत्र आपल्या देशातलं कमी आहे. मग या खाजगी क्षेत्रातली नोकर भरती, त्याची पात्रता, त्याची व्यवस्था, त्याची यंत्रणा, पात्रता, पगार, सामाजिक सुरक्षितता, हे सुद्धा आपण संविधानामध्ये जे सरकारी किंवा सार्वजनिक क्षेत्रामध्ये नोकर भरतीच्या संदर्भामध्ये जे केलेलं आहे तशाच पद्धतीने ते करणं आवश्यक आहे. म्हणजे ते योग्य पद्धतीने होऊ शकेल, न्याय देणारं, समता प्रस्थापित करणारं होऊ शकेल. अन्यथा वर्जन होणारं ते ठरू शकेल किंवा वर्जन होणारं आपल्याला दिसतं. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपल्याला काय सुधारणा करणं आवश्यक आहे, काय दुरुस्त्या करणं आवश्यक आहे की आपल्याला हे जे काळा बाजार आणि हा जो चोरटा बाजार आणि सट्टेबाजी जी होत आहे त्याचं नियंत्रण आपल्याला करणं आवश्यक आहे. आणि ते करत असताना संविधानाच्या चौकटीमध्येच आपण ते करायला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की व्यापारावरती नियंत्रण असायला पाहिजे संविधानाच्या चौकटीमध्ये, आणि जी काय प्राधिकरणाच्या काही व्यवस्था, जी काय खाते आहेत त्यांचं प्रभावी नियंत्रण हे यामध्ये असणं आवश्यक आहे. नोकर भरती नियमित करायला पाहिजे आणि ती नियमित प्रक्रिया करायला पाहिजे आणि अल्प कालावधीमध्ये आपण ती नोकर भरती करायला पाहिजे. खाजगी क्षेत्रातल्या नोकर भरतीवरती आपण नियंत्रण ठेवायला पाहिजे संविधानाच्या चौकटीमध्ये. आणि ही जे काय आपण बॅकडोर एंट्री चालू केलेली दिसते ती ताबडतोब बंद करायला पाहिजे. आणि प्रामुख्यानं ही जी नोकर भरतीची प्रक्रिया आहे
ती अधिक ट्रान्सपरंट, अधिक पारदर्शक करायला पाहिजे असं आपल्याला दिसतं. आणि व्यापारामध्ये, वाणिज्यामध्ये किंवा एकूण व्यवहारांमध्ये काही माल प्रॅक्टिसेस, काही गैरव्यवहार, काही लाचलुचपतीचे व्यवहार होत असल्याची चर्चा समाजामध्ये आपल्याला बघायला मिळते आणि ती आपल्याला ते बंद करायला पाहिजे. ते संविधानामध्ये न बसणार आहे किंवा संविधानाच्या चौकटीमध्ये ते येत नाही असं आपल्याला दिसतं. And therefore, in the last part of my lecture, what I try to place before you is there is a need for regulating, controlling smuggling and black marketing. Control of speculation is very much necessary, and monitoring and regulation of trade within the state and between the states is necessary. Regular recruitment should be carried out, and more importantly, in the name of outsourcing, where privatizing employment from the government or public sector, that should be stopped, and backdoor entry immediately we should stop, and the procedure should be speeded up, and it should be transparent, and the corruption and malpractices, the discussion in the society is there, that should be restricted. Then and then only what provisions are there relating to trade, commerce, and also civil services being provided, civil and police at central level, state level, that will be strengthened, that will be correct, and that will be suitable, that is there. अशा प्रकारे आज आपल्याला या संविधानाच्या चौकटीमध्ये व्यापार आणि वाणिज्य हे कसं आपल्याला व्यवस्थित करणं आवश्यक आहे, नेमक्या संविधानामध्ये कोणत्या तरतुदी आहेत आणि केंद्र पातळीवरती आणि राज्य पातळीवरच्या ज्या सेवा आहेत, नोकर भरती आहे, त्यामधल्या तरतुदी काय नेमक्या आहेत आणि नेमकं वर्तमानात चाललंय काय आणि कसं सुधारणा करणं आवश्यक आहे, या संबंधीच्या काही महत्वाच्या या संबंधीच्या बाबी या तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. पुनश्च मी बहुजन संघटक या सामाजिक संस्थेचं सहभागी झालेल्या सगळ्या बंधू भगिनींचं अत्यंत मनापासून मी त्यांना धन्यवाद देतो, आभार मानतो. आणि आपल्याला इथे थांबणं आवश्यक आहे. जेवढा वेळ पुरेसा घेणं आवश्यक होतं तो घेतला असं मला वाटतं. लास्ट बट नॉट द लिस्ट, आय एम व्हेरी मच थँकफुल टू बहुजन संघटक फॉर ऑर्गनाइजिंग सच अ व्हेरी वंडरफुल lecture on the provision those are there in the trade and commerce and recruitment in civil and police services at national level and state level, and more prominently what is the contemporary implications of all those provisions those are there in the constitution, what about the private employment recruitment, and more importantly what revisions or what changes are required so as to strengthen the provisions those are there in the constitution. Taking only the help of constitution, we should go for trade within the state, commerce within the state and between the state, and civil services and police services at national level and state level, that is there. Here I must stand once again very much thankful. इथं थांबणं आवश्यक आहे आणि मी थांबण्याचा प्रयत्न करतोय की एका महत्वाच्या विषयावरती मला माझे विचार मांडण्याची, वर्तमानाशी सांगड घालण्याची आणि काही सुधारणा करण्याची कोणती गरज आहे याचा विचार, याचे चर्चा, याचा चिंतन मनन करण्याची संधी मला उपलब्ध करून दिली. तुम्हीही या कार्यक्रमासाठी, व्याख्यानासाठी आलात त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो आणि थांबतो. धन्यवाद.